श्री स्वामी समर्थ. आपल्या कुलदेवीचा कुलाचार किंवा कुलधर्म करणे हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. कारण कुलदेवी ही आपल्या कुलाचं रक्षण करण्याचं काम करत असते. आपल्या घराचं, कुटुंबाचं, मुलाबाळांचं रक्षण करण्याचं काम ही आपली कुलदेवी करत असते. त्यामुळे आषाढ महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीच्या नावाने आपल्या घरामध्ये सुवासिनी जीव घालत असतो. आषाढी मंगळवारचे व्रत देखील या आषाढ महिन्यामध्ये आपण आपल्या घरामध्ये करत असतो. त्याच पद्धतीने आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीचा कुलाचार किंवा कुलधर्म देखील आपल्याला करायचा असतो. तर या आषाढ महिन्यात कुलदेवीची ओटी आपल्याला भरायची आहे. आता ही ओटी कशा पद्धतीने भरायची, ओटीमध्ये कोणतं साहित्य ठेवायचं आहे, त्याचबरोबर ओटी आपण ज्यावेळेस कुलदेवीच्या आपल्या घरीच भरतो त्यावेळेस आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे, ओटी सुवासीन किंवा विधवा महिलेने भरावी, त्याचबरोबर ओटी भरत असताना कोणत्या चुका टाळायच्या आहेत, अशी अनेक प्रकारची माहिती मी एका व्हिडिओद्वारे तुम्हाला दिलेली आहे. याच व्हिडिओच्या खाली जो छोटासा त्रिकोण दिसत आहे तुम्हाला माझ्या फोटोच्या खाली, त्यावरती क्लिक करा आणि तिथे तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे, नक्की चेक करा. श्री स्वामी समर्थ.